अगं कावेरी, तू बाळाचं टाळू कसं भरतेस आणि बाळाची फेस मसाज सांग ना, जे तू करतेस जेणेकरून बाळाचं तोंड एकदम मस्त मऊ गुबगुबीत गोल गोल होईल. कसं करायचं सांग ना आम्हाला पण. चला सांगते. सो जसं मी तुम्हाला बोलले, की बाळाची टाळू जी असते ती एकदम नाजूक असते आणि 1 ते 6 महिन्यापर्यंत ही तुम्हाला प्रोसेस रोज करायची आहे आणि कशी करायची आहे चला बघूयात. सो हे काही सिंपल रुटीन आहे जे मी रोज फॉलो करते बाळाचं टाळू भरण्यासाठी. सो सर्वात पहिले मी इथे तेल घेतलेलं आहे. तुम्ही बघा कुठलाही कोकोनट ऑइल वापरू शकता किंवा तुम्हाला तुमच्या बेबीला सूट होईल तो ऑइल वापरू शकता. कोकोनट ऑइल नॅचरल असतो आणि बघा बेबीसाठी ना सेफ पण असतो. सो आता हे थोडंसं गरम करायचं आहे तेल आणि लक्षात ठेवा तेल खूप गरम नसावं, फक्त हलकं कोमट असेल तर चालेल. तुम्ही हातावर घेऊन चेक करा, जर कम्फर्टेबल वाटतं तर ते बेबीला लावायला परफेक्ट आहे. बघा आता उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्हाला डायरेक्ट नॉर्मल तेल सुद्धा वापरू शकता न गरम करता. गरम करायची काही गरज नाही, कारण की थंडीमध्ये मात्र ना हलका कोमट तेल आहे ना बेटर असतं बाळासाठी. सो आता बेबीला कम्फर्टेबल पोझिशन मध्ये ठेवा. जिकडे तुम्हाला खड्डा दिसतो ना टाळूमध्ये त्या पार्टवर खूप हलक्या हाताने मसाज करायचा. हा पार्ट खूप सॉफ्ट असतो म्हणून तिथे प्रेशर अजिबात द्यायचं नाही. बाकी नॉर्मल त्याच्या अराउंड तुम्ही प्रेशर थोडंसं देऊन मग त्या टाळूला भरायचा प्रयत्न करू शकता. आताच्या काळात खूप असे मॉडर्न गोष्टी आलेल्या आहेत, पण आधीच्या काळात ना आपल्या आजीबाई आणि जुन्या लोकांनी पण खूप चांगल्या पद्धतीने हे सगळी गोष्ट आपल्याला सांगितली आहे, काळजी घेतली आहे. आणि सर्वात आधी ते तेल घ्यायचे आणि मग गरम वगैरे करायचे. टाळू कसं भरायचं ते आपल्याला शिकायचे. बघा नारळ तेल असेल, कोकोनट ऑइल किंवा ते काही वेळा तिळाचा तेलाचा पण वापर करायचे. त्यांना वाटायचं की नॅचरल गोष्टी जे असतात ना ते बाळासाठी खूप जास्त सेफ असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने सूट पण करतात. सो बघा हे नॅचरल गोष्टी सगळ्यात चांगल्या असतात. जिथे बेबीच्या टाळूला खड्डा असतो त्या पार्टवर ते खूप हलक्या हाताने तेल लावायचे. त्यांना एक्झॅक्ट माहीत असायचं की कुठल्या डायरेक्शनला त्यांना प्रेशर द्यायचं आहे, कुठल्या प्रेशरने मसाज करायचा आहे आणि कुठे नाही त्यांना एक्झॅक्टली माहीत होतं आणि त्यामुळे बेबीला काही त्रास होत नसायचा. सो मसाज करायचं काही एक मोठं रॉकेट सायन्स नाहीये. आता पण तुम्ही सेम रूल फॉलो करू शकता. खूप खूप सिंपल आणि नॅचरल टिप्स आहेत. कुठलाही कोकोनट ऑइल वापरा. जर तुमच्याकडे नॅचरल असं काढून लावायला वगैरे वेळ नसेल तर मान्य की सगळ्यांकडे आजकाल इतका वेळ नसतो. सो नॅचरल कुठला पण तेल घ्या, बेबीसाठी सूट होईल तो वाला आणि हलका कोमट करा, सॉफ्ट मसाज करा, प्रेशर अवॉइड करा आणि रेग्युलर रुटीन ठेवा. आता हे जे रुटीन तुम्ही रेग्युलर करणार ना तर तो खड्डा आहे ना हळूहळू आता तुम्ही इथे बघू शकता मी टाळू भरता भरता इथे कानापर्यंत पण आहे. सो कानात आहे ना थोडा असा कचरा साठत राहतो बेबी लोकांचा, तर ना धूळ वगैरे असते ती साठते. सो तो पण तुम्हाला रेग्युलर क्लीन करणं ना खूप आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता असं कानाच्या अराउंड किंवा असं कानाच्या कोपऱ्यांच्या बाजूला ते तसं ना तिकडे खूप असं घाण होत असते, तो ते पण तुम्हाला असं साफ करून घ्यायचं आहे रोज टाळू भरतानाच. आणि बघा आता मी फेस मसाज करत तुम्हाला एक खूप आहे ना इम्पॉर्टंट गोष्ट अशी सांगणार आहे. ती म्हणजे ही आहे की आता मॉडर्न लोकांना म्हणत असतील की हे काय म्हणजे मसाजची गरजच काय आहे. सो आजकाल खूप सारे लोकांना असं बिलीफ ठेवतात की मसाजची गरज काय, आम्ही तर असं नॉर्मली पण ते सायंटिफिकली बघायला गेलं तर टाळू हळूहळू भरतच असतो. सो सायंटिफिकली जर मी सांगायला गेलं तर जो बेबीचा स्कल असतो ना तो वेगवेगळ्या बोन्सनी बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये गॅप्स असतात. आता हे गॅप्स म्हणजे टाळू. आता हे गॅप्स असण्याचा रिझन म्हणजे डिलिव्हरी वेळेस ना बेबीचा इझिली बर्थ कॅनलमध्ये बर्थ व्हावं म्हणून यायला मदत होते म्हणून पण ते असतं आणि ब्रेनला ग्रो होण्यासाठी स्पेस मिळते म्हणून ते असतं. आता हा टाळू नॉर्मलपणे 12 ते 18 महिन्यांमध्ये हळूहळू बंद होतोच. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टाळू भरण्यासाठी तुम्हाला काही स्पेशल स्ट्रॉंग प्रेशर असते द्यायची काही गरज नाही. आता हे नॅचरली बॉडीचा प्रोसेस आहे. पण मग मसाज कशासाठी, तर मसाजमुळे बेबीला रिलॅक्सेशन मिळतो, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतो आणि स्किन आणि स्कॅल्प दोन्हीही हेल्दी. सायंटिफिकली बघायला गेलं तरी पण हे सगळं इतकंच इम्पॉर्टंट आहे. ते सगळे भरण्यासाठी ते आपल्याला मदत भेटावं म्हणून हे सगळं मसाज वगैरे असतात. हे फेस मसाज मी ते करत आहे. सो फेस मसाजसाठी तुम्हाला जास्त काही नाही करायचं. शेवटी एक सिंपल कन्क्लुजन जर म्हणायला गेलं तर टाळू जो असतो तो नॅचरलपणे आपोआप भरतो, पण मसाज जे असतं ते सपोर्टसाठी आहे, केअरसाठी नाही. बट मसाज केल्याने खूप 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 जास्त लवकर रिझल्ट भेटावा आणि फायदा व्हावा म्हणून हे मसाज करायचं. आता इथे मी फेस मसाज करत आहे आणि फेस मसाज कशी करायची ते आता तुम्ही बघितलं असेल. मी ना नोजची मस्तपैकी अशी मसाज केली. आता ती मसाज कशामुळे, तर म्हणून नाक मस्त शेप मध्ये राहावं म्हणून काही लोक मसाज करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नोजचा शेप जो असतो ना हा नेहमी जीन्स वरती पण डिपेंड करतो आणि काही ते मसाज वरती पण डिपेंड करतो. आता मसाजमुळे परमनंट शेप तर चेंज होत नाही, बट ते एक नॉर्मल
प्रॉपरली शेप द्यायला त्याला मदत होते. सो नोजच्या साईडला हलकं अपवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स तुम्ही असं स्ट्रोक्स देऊ शकता हलके हलके. आता बघा मी कानाची हळूहळू मसाज करत आहे आणि बेबी पण खूप स्माइल करतो. त्याला ना असं खूप रिलॅक्स वाटावं, तो शांतपणे झोपावं म्हणून हे सगळं मसाज असतं. आणि बघा आता मी फेसवरती पण नॉर्मली मसाज करून घेत आहे. सो आज मी तुम्हाला डिटेल्ड मध्ये सांगितलं आहे की बाळाची टाळू कशी भरायची, बाळाचं फेस मसाज कसं करायचं आणि जेणेकरून बाळाचा फेस एकदम मस्तपैकी स्ट्रक्चर्ड होईल आणि त्याचं स्ट्रक्चरफुल असं गोल गोल मस्त होईल. आणि नाकाची मालिश कशी करायची ते पण सुद्धा सांगितलं. हळूहळू करायचं, कम्फर्टेबली करायचं, जेणेकरून बाळाला पण रिलॅक्स वाटेल. ओके, सो चला मग भेटूया पुन्हा पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. आणि चला मग भेटूया पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.